तब्बल 9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळावरून पृथ्वीवर सुखरूप परतले। इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानाच्या साहाय्याने ते पृथ्वीवर पोहोचले। पण 9 महिन्यांचा त्यांचा अंतराळावरील प्रवास सोपा नव्हता। मग नेमकं त्या अंतराळावर कशा राहत होत्या, तिथं नेमकं काय काय घडलं जाणून घेऊयात व्हिडिओतून। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी अंतराळ चाचणी मोहिमेसाठी स्टारलाइन अंतराळ यानातून उड्डाण केलं। केवळ 8 दिवसांचा हा प्रवास नियोजित होता, परंतु स्टारलाइन अंतराळ यानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळावर तब्बल 9 महिने अडकून पडले। अंतराळावर असताना त्यांना दररोज 2 तास व्यायाम करायला लागायचा, कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गुरुत्वाकर्षण नसल्यामुळं हाडं ठिसूळ होतात। अंतराळ यानात व्यायाम करण्यासाठी जिमची व्यवस्था होती। इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये झोपण्यासाठी अंतराळ यानातील हार्मनी मॉड्यूलमध्ये त्यांच्या फोन बूथच्या आकाराच्या झोपण्याच्या जागा होत्या। झोपायच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप, पुस्तकं, फोटोसारख्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठी ही जागा होती। अंतराळ स्थानकात त्यांचा सर्वाधिक वेळ विविध प्रयोग करण्यात जायचा, असं त्यांनी अंतराळावर असताना सांगितलं होतं। अंतराळातील वास अत्यंत विचित्र आहे, असंही सुनीता विल्यम्स यांनी सांगितलं होतं। अंतराळात ऋतू किंवा हवामान जाणवत नाही। गुरुत्वाकर्षण नसल्यानं घाम शरीरापासून वेगळा होत नाही आणि त्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर घामाचा थर तयार व्हायचा। तसेच पृथ्वीवरून दुसऱ्या अंतराळ यानाद्वारे त्यांना नवीन अन्न, कपडे आणि इतर वस्तू पाठवल्या जायच्या। अंतराळावरती कसलाही आवाज नसला तरी अंतराळ स्थानकात पंख्याचा आवाज सतत असायचा, कारण कार्बन डायऑक्साईड एकाच ठिकाणी साचून राहू नये म्हणून लोकांना श्वास घेता यावा म्हणून तिथं सतत पंखे सुरू असायचे आणि त्या पंख्यांचा आवाज सतत मोठा असायचा। आताही त्या पृथ्वीवर परतल्या असल्या तरी त्यांना त्वरित पूर्वीसारखे सामान्य आयुष्य जगता येणार नाही, कारण 9 महिने एका वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला आहे। त्यामुळे त्यांना पुढील 45 दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत। परंतु अंतराळावर राहून त्यांनी केलेले संशोधन, अभ्यासाची कामगिरी नक्कीच इतिहासात लिहिली जाईल। तुम्हाला ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।